सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लिगाडी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड. माझं नाव आहे अमोल यादव आणि आपण टॉपिक सुरू केलाय रे ऑप्टिक्स मध्ये आपण बघतोय फर्स्ट पार्ट आहे रे ऑप्टिक्सचा, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट कुणाकडून होते तर मिरर कडून होते. मग मिरर किती टाईपचे आहेत? दोन टाईपचे मिरर आहेत, बरोबर. कोणकोणते दोन टाईपचे मिरर आहेत? प्लेन मिरर आणि स्फेरिकल मिरर. ओके, स्फेरिकल मिररचे परत दोन टाईप पडतात, कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर, बरोबर. तर आता आपण बघतोय रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर. रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर बघतोय, बरोबर. रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर बघितलं आपण. सिंगल जर मिरर असेल तर सिंगल मिरर साठी लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय आहेत सांगा. तर अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हे लॉज आपण बघितलेले आहेत, बेसिक लॉ आहे हा. त्याच्यानंतर बघितलं डेव्हिएशन फ्रॉम सिंगल मिरर. डेव्हिएशन फ्रॉम सिंगल मिरर जेव्हा एकच मिरर असेल आणि रेचं डेव्हिएशन किती झालं, त्याची जाण्याची डायरेक्शन आणि ऍक्च्युली तो रिफ्लेक्ट होऊन गेला, त्या दोन डायरेक्शनच्या मधला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ डेव्हिएशन. ओके, डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय सांगितलं? फ्रॉम सिंगल मिरर 180 - 2 आहे. जर आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स माहित असेल तर आपण डेव्हिएशन इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके, जर समजा दोन मिरर असतील आणि त्या जर एकमेकींशी इन्क्लाइन ठेवले असतील, कशा दोन मिरर एकमेकींना काहीतरी अँगल बनवून ठेवलेले असतील, तर मात्र डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय सांगा? 360 - 2 थिटा. ओके, थिटा म्हणजे काय आहे तर दोन मिररच्या मधला अँगल आहे. ओके, समजा एक एक्झाम्पल म्हणून आपण सांगितलं होतं तुम्हाला. समजा ही एक मिरर आहे आणि ही एक दुसरी मिरर. ओके, मिरर आपण रिप्रेझेंट करतो असं डॅश दाखवतो. ओके, ठीक. आणि ह्या जर दोन मिररच्या मधला अँगल 30 डिग्री असेल तर तुम्हाला डेव्हिएशन टोटल फाइंड आउट करायचं आहे. तर टोटल डेव्हिएशन मिरर, समजा हा अँगल ऑफ इन्सिडन्स दिलाय तुम्हाला 40 काहीतरी दिला असेल. हा रे ऑफ लाईट एका मिरर M1 वरती येतोय आणि ह्याच्यावरती रिफ्लेक्ट होऊन परत M2 कडे जातोय, म्हणजे डेव्हिएशन 2 टाइम्स होणार आहे. तर फॉर्म्युला काय दिलाय? 360 - 2 थिटा. या केसमध्ये थिटा काय घ्यायचं तर अँगल बिटवीन टू मिरर्स. 360 - 2 टाइम्स थिटा म्हणजे 2 टाइम्स 30 इज इक्वल टू 300 डिग्री. ओके, काय होणार आहे? हे डेव्हिएशन होणार. म्हणजे ह्या ज्या ट्रिक्स आहेत ह्या ट्रिक्स तुमच्या कशामध्ये आल्या पाहिजे? डायरीमध्ये यायला पाहिजेत. ओके, आता नेक्स्ट पॉइंट जो आहे मित्रांनो, इंटरेस्टिंग पॉइंट आहे, इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिरर. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. रे ऑप्टिक्स हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जेई आणि नीटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, सीईटीला सुद्धा खूप जास्त क्वेश्चन्स रे ऑप्टिक्स वरती येतात. इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिरर. इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिरर. ओके, म्हणजे समजा प्लेन मिरर घेतली तर प्लेन मिरर कडून जी इमेज फॉर्म होणार आहे, म्हणजे आपण आरशाच्या समोर उभा राहतोय. आपला आरसा ही कसली मिरर आहे रे? प्लेन मिरर आहे. आरशाच्या समोर आपण उभा राहतो तर आपल्याला इमेज दिसते. कोणाची? शेजारीची दिसते का? नाही, आपली स्वतःचीच दिसते, बरोबर. म्हणजे जो ऑब्जेक्ट आरशाच्या समोर आहे, मिररच्या समोर आहे, त्याचीच इमेज फॉर्म होत असते. ओके, हा, आता आपल्या मनामध्ये दुसरी कोणाची तरी इमेज फॉर्म होत असते, परंतु आरशाच्या समोर मात्र आपलीच इमेज फॉर्म होते. मग जर प्लेन मिररच्या समोर एखादा ऑब्जेक्ट ठेवला तर त्याच्याकडून जी इमेज फॉर्म होणार आहे तिचं नेचर कसलं असेल, तिची साईज कसली असेल, ह्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. तर याच्यामध्ये दोन मेथड तुम्हाला सांगणार आहे मी. एक रे मेथड आहे, रेने दाखवणारी इमेज, रेन इमेज दाखवण्याची मेथड आहे, रे मेथड. ओके, रेने कसं दाखवतात बघा. समजा मी एक मिरर इथं ड्रॉ करतो, प्लेन मिरर ड्रॉ करतो. त्याच्यासाठी मी एक स्केल आणलेले. समजा ही प्लेन मिरर आहे. लेट अस कन्सिडर दिस इज द प्लेन मिरर. आणि ह्या प्लेन मिररच्या समोर, ओके, हा समजा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे प्लेन मिररचा, हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. ओके, ठीक. ह्या प्लेन मिररच्या समोर समजा इथं ऑब्जेक्ट ठेवला आपण. एखादा पॉइंट ऑब्जेक्ट घेऊया. पॉइंट ऑब्जेक्ट म्हणजे मित्रांनो फक्त एका डॉटने दाखवतोय, पॉइंटने दाखवतोय, त्याला आपण काय म्हणतो? पॉइंट ऑब्जेक्ट कन्सिडर करतो. ओके, मग आपण लेट करूया की हा एक ऑब्जेक्ट ठेवला इथं, प्रिन्सिपल ऍक्सिस वरतीच ऑब्जेक्ट ठेवलाय. तर आपल्याला माहित आहे जर ऑब्जेक्ट प्रिन्सिपल ऍक्सिस वरती असेल, सर प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे काय हो? तर ही जी लाईन ड्रॉ केलेली आपण याला प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणतो. ओके, मग जर एखादा ऑब्जेक्ट प्रिन्सिपल ऍक्सिस वरती असेल तर त्याची इमेज सुद्धा प्रिन्सिपल ऍक्सिस वरती फॉर्म होणार. ओके, आता ह्या ऑब्जेक्टची, हा ओ लेट आपण कन्सिडर केला की ऑब्जेक्ट आहे. ओके, ज्याची इमेज आपल्याला स्टडी करायची, कुठे फॉर्म होते, कसली फॉर्म होते, तिची साईज काय आहे, हे सगळं नेचर फॉर्म करायचं आपल्याला. आता रे मेथड मध्ये काय आहे तर रेने मी तुम्हाला इमेज फॉर्म करून दाखवतोय बघा. तर ऑब्जेक्ट, ज्या एखाद्या ऑब्जेक्टची जी इमेज फॉर्म करताना कमीत कमी दोन, जास्तीत जास्त किती तुम्ही रे घेऊ शकता, बरोबर. ह्या ऑब्जेक्ट मधून समजा 2 ते 3 रे ऑफ लाईट घेतल्या. समजा एक आपण रे ऑफ लाईट घेतला अलॉंग द प्रिन्सिपल ऍक्सिस. आता अलॉंग द प्रिन्सिपल ऍक्सिस जो रे ऑफ लाईट आहे तो काय होतो रे? विदाउट एनी डेव्हिएशन सरळ निघून जाईल, बरोबर. परंतु सरळ निघून जाणार नाही. आता ही मिरर आहे,
म्हटल्यानंतर जाणार हा एक रे ऑफ लाईट गेला 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 मिररवरती पडला आणि तो काय होणार रे आहे त्याच डायरेक्शन मध्ये मागे येणार. कारण प्रिन्सिपल ऍक्सिस मिररला कसा दाखवला आपण परपेंडिक्युलर दाखवला. मग हा कोणता इन्सिडन्स होणार नॉर्मल इन्सिडन्स. हा रे ऑफ लाईट गेला टप्पा पडला आणि रिटर्न आला. ओके समजतंय. पुढे दुसरा एक रे ऑफ लाईट घेतोय मी समजा हा एक रे ऑफ लाईट घेतला असा. ओके आता हा सुद्धा रे ऑफ लाईट ऑब्जेक्ट मधून मिररकडे निघाला. तर ज्या पॉइंटला मिररवरती रे ऑफ लाईट पडेल त्या पॉइंटला पहिल्यांदा काय ड्रॉ करतो रे आपण सांगा नॉर्मल ड्रॉ करतो बरोबर. मग हा नॉर्मल म्हणजे काय असतो तर परपेंडिक्युलर टू द मिरर. मग आता हा नॉर्मल मी समजा ड्रॉ केला असं नॉर्मल ड्रॉ. आता ह्या केसमध्ये सांगा अँगल ऑफ इन्सिडन्स कोणता झाला. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे इन्सिडंट रेने नॉर्मलशी केलेला अँगल म्हणजे हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके समजते सगळ्यांना. बस आता हा रे ऑफ लाईट काय होणार आहे तर रिफ्लेक्ट होणार आहे. रिफ्लेक्ट होऊन कुठं जाणार तर ऑब्व्हियसली कुठे जाणार सांगा इकडे जाणार आहे. कारण हा इन्सिडेंट अँगल आहे तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असणार आहे. अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडन्स सेम असले पाहिजे. मग हा रिफ्लेक्ट होऊन रे ऑफ लाईट इकडे गेला. ओके या डायरेक्शन मध्ये गेला. समजतंय. दुसरा एक रे ऑफ लाईट मी समजा इकडे घेतला या डायरेक्शन मध्ये इकडे खाली घेतला असं. समजतंय का बघा सगळ्यांना. आणि रे ऑफ लाईट ड्रॉ करताना खूप महत्वाचे असतात ॲरो मित्रांनो. ॲरो हेड खूप इम्पॉर्टंट आहे. ॲरो काय दाखवतो तर तो रे ऑफ लाईट निघालाय कुठून कुठे. ओके ठीक आहे. आता हा एक रे ऑफ लाईट आहे हा इकडे गेलाय. आता आपण काय करणार इथं नॉर्मल ड्रॉ केला. समजते सगळ्यांना. नॉर्मल ड्रॉ केला तर हा काय होणार अँगल ऑफ इन्सिडन्स ह्या रे ऑफ लाईटचा. ओके तर आता हा जो रे ऑफ लाईट आहे हा रिफ्लेक्ट होऊन कुठे जाणार ऑब्व्हियसली कुठे जाणार आहे खाली जाणार आहे बरोबर. इकडे आला असा हा रे ऑफ लाईट असा आला. समजते ठीक. आता तुम्ही सांगायचं आहे इमेज जी फॉर्म होते ते इमेज फॉर्म होण्यासाठी जे रिफ्लेक्टेड रे ऑफ लाईट आहे ते रिफ्लेक्टेड रे ऑफ लाईट एकतर खरोखर इंटरसेक्ट व्हायला पाहिजे किंवा अपियर्स टू बी इंटरसेक्ट म्हणजे तसं आपल्याला जाणवायला पाहिजे. अपियर म्हणजे इंटरसेक्ट झाल्यासारखं जाणवायला पाहिजे. आता मला तुम्ही सांगायचं ह्या ऑब्जेक्ट मधून आपण 3 रे ऑफ लाईट घेतले. एक घेतला असा तो असा रिफ्लेक्ट होऊन मागे जाईल. दुसरा असा घेतला रिफ्लेक्ट होऊन वर गेला. तिसरा असा घेतला रिफ्लेक्ट होऊन खाली आला. आता तुम्ही मला सांगायचं हे जर 2 रेचा विचार केला आपण एक वर गेलेला एक खाली आलेला हे रिफ्लेक्टेड रे हे इंटरसेक्ट होण्याचे कुठे चान्सेस आहेत का भविष्यात बाबा भविष्यात कुठेतरी एकत्र येऊन ते इंटरसेक्ट होतील नाही. हा जर आपण रे ऑफ लाईट वाढवत गेलो तर इकडे वाढत जाईल. हा रे ऑफ लाईट वाढवत गेलो तर वर गेला म्हणजे ते रे ऑफ लाईट एकमेकांच्या पासून काय होत आहेत रे लांबच जात आहेत. ओके मग आता काय करायचं तर आपण काय करतो बॅक ट्रॅक करायचं. हे बघा जर आपण इकडे असा डोळा बघितला असा डोळा लावला तर मला सांगा हा रे ऑफ लाईट कुठून आला एक्झॅक्ट असं मला अपियर होईल. तर हा रे ऑफ लाईट साधारणपणे इकडून आलाय असं मला अपियर होईल. ओके हा बघा इकडून आलाय. समजते सगळ्यांना. हा रे ऑफ लाईट इकडून आलाय आणि हा जो रे ऑफ लाईट मी ड्रॉ केलाय तो कुठून आलाय जर बघितलं हा रे ऑफ लाईट इकडून कुठून तरी आलाय. ओके इकडून असा आलाय बरोबर. म्हणजेच हा जो ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्टची जी इमेज आहे ती इमेज इथं फॉर्म होईल बघा. याला आपण इमेज म्हणणार आहे. समजतं इमेज कशी फॉर्म केलेली आहे बघा लक्षात येते. ही रे मेथड आहे मित्रांनो. ही कसली मेथड आहे रे मेथड. ऑब्जेक्ट इकडे आहे इमेज पलीकडे झालेली आहे. समजतंय. हे आपण बघूया. जर मिररच्या एका बाजूला ऑब्जेक्ट आहे आणि मिररच्या दुसऱ्या बाजूला जर इमेज फॉर्म होत असेल तर ती इमेज मित्रांनो व्हर्च्युअल असते. कसली असते सांगा व्हर्च्युअल. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया आपण अजून एक कन्सेप्ट आहे. अजून एक मी एक्झाम्पल घेतो याचं. समजा अजून एक मिरर घेतली प्लेन मिरर. प्लेन मिररच आपण इमेज फॉर्मेशन बघतो. इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिरर. समजा ऑब्जेक्ट देतोय तो ऑब्जेक्ट पॉइंट ऑब्जेक्ट न देता मी आता काय करतो थोडासा एक्सटेंडेड ऑब्जेक्ट देतो. ऑब्जेक्टचे मित्रांनो 2 टाईप असतात. एक पॉइंट ऑब्जेक्ट असतो एक असतो पॉइंट ऑब्जेक्ट जो पॉइंटने दाखवतो आणि एक्सटेंडेड ऑब्जेक्ट. एक्सटेंडेड ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे तर एक्सटेंडेड ऑब्जेक्ट इज द कलेक्शन ऑफ पॉइंट. म्हणजे समजा ह्या मिररच्या समोर मी पेन ठेवला. आता पेन हा काही सिंगल पॉइंट नाही परंतु पॉइंटचं कलेक्शन आहे ते. समजतंय. एक्सटेंडेड ऑब्जेक्ट हे असं आपण असं दाखवू शकतो. ओके ठीक आहे. आता ह्या मिररच्या समोर मी हा असा एक ऑब्जेक्ट ठेवला पेन पकडला. ओके ह्याच्यात सुद्धा आपण काय करायचं एक्सटेंडेड ऑब्जेक्ट आहे त्या डायग्राम मध्ये परंतु आपल्यासाठी इट इज द कलेक्शन ऑफ पॉइंट. आता ह्या ऑब्जेक्टला मी पॉइंट मध्ये डिवाइड करतो. म्हणजे इथे एक पॉइंट घेतला आणि इथे एक पॉइंट घेतला. समजतंय.
मग आता परत रे मेथडने कशी इमेज फॉर्मेशन दाखवतो बघा तुम्हाला. आता हा जो आहे हा ऑब्जेक्ट प्रिन्सिपल ऍक्सिस वरती आहे म्हटल्यावर त्याची इमेज प्रिन्सिपल ऍक्सिस वरतीच फॉर्म होणार. दुसरा बघा, हा जो वरचा पॉइंट आहे त्याच्यातून मी एक रे ऑफ लाईट घेतला असा पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. ओके, जर पॅरलल आला तर तो रिटर्न रिफ्लेक्ट होऊन मागे येतो. समजतंय. दुसरा एक रे ऑफ लाईट घेऊया आपण. समजा असा घेतला मी, मिररवरती तुम्ही कुठेही तो रे ऑफ लाईट करू शकता, इन्सिडेंट. ओके, आता हा झाला अँगल ऑफ इन्सिडेन्स. ओके, मग हा काय होणार रे, रिफ्लेक्टेड रे होईल असा. असा रिफ्लेक्ट होऊन गेला. समजतंय. आता समजा हा दुसरा पॉइंट आहे, ह्या पॉइंट मधून सुद्धा आपण एक रे ऑफ लाईट घेतला असा खाली ह्या डायरेक्शन मध्ये घेऊया. ओके, आता इथे नॉर्मल टाकला, हा असा रे ऑफ लाईट घ्या. मला तुम्ही सांगायचं आहे हे दोन रे ऑफ लाईट एकमेकांना पॅरलल आहेत, हे कुठं भविष्यात इंटरसेक्ट होतील का? नाहीत होणार. बरोबर, कारण हे दोन वेगवेगळ्या पॉइंट मधून आलेत. म्हणून आता काय करतो आपण, बॅक ट्रॅक करतो. बॅक ट्रॅक करतो म्हणजे काय करतो, पाठीमागे वाढवतो असं. समजते का बघा. हा म्हणजे एक जो आहे हा पॉइंट आहे, ह्या पॉइंटची जी इमेज आहे ती इथं कुठेतरी फॉर्म होईल. समजते. आणि हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटची जी इमेज आहे इथं कुठेतरी फॉर्म होईल. म्हणजे हा जो एक्सटेंडेड ऑब्जेक्ट आहे, एक्सटेंडेड ऑब्जेक्टची इमेज इथं फॉर्म झाली. समजतंय. म्हणजे हा झाला ऑब्जेक्ट ए बी, तर त्याची इमेज ए डॅश बी डॅश. समजतंय सगळ्यांना. दिस इज द इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिरर रे मेथडने. ही थोडीशी किचकट जाणार मेथड, तुम्हाला रे डायग्राम ड्रॉ करावे लागतील. एक दुसरी सिंपल मेथड आहे ती सांगतो बघा तुम्हाला, एकदम इझी मेथड आहे. ती आहे जॉमेट्रिकल मेथड. एकदम इझी मेथड आहे जॉमेट्रिकल मेथड. जॉमेट्रिकल मेथड, जॉमेट्रिकल मेथड. आता जॉमेट्रिकल मेथड मध्ये काय आहे तर परत मी इमेज फॉर्मेशन दाखवतो बघा. काय करायचं आहे, सिंपल जॉमेट्री अप्लाय करायची आहे. एक मी प्लेन मिरर घेतली, सपोज दिस वन इज द प्लेन मिरर. ओके, आणि ह्या मिररच्या समोर ऑब्जेक्ट दिला, हा समजा ऑब्जेक्ट आहे. ओके, समजा फॉर एक्झाम्पल किती 5 सेंटीमीटर वरती ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर काय करायचं, हा जो ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्ट मधून नेहमी पहिली स्टेप बघा, ऑब्जेक्ट मधून मिरर वरती परपेंडिक्युलर टाकायचा. स्टेप 1 काय बघा, ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम ऑब्जेक्ट टू मिरर. ओके, ही फर्स्ट स्टेप आहे. स्टेप काय तुम्हाला कोण विचारणार नाही, फक्त तुम्हाला अप्लाय करता यायला पाहिजे. आता मी परपेंडिक्युलर टाकतोय बघा. समजा ह्या ऑब्जेक्ट मधून मी ह्या मिररवरती परपेंडिक्युलर टाकला, हा असा वाढवला. ठीक आहे, काय डाऊट आहे का? हा असा परपेंडिक्युलर एक्सटेंड केला. ही जी आहे ही कसली लाईन आहे, परपेंडिक्युलर लाईन आहे कुणाला, मिररला परपेंडिक्युलर. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम ऑब्जेक्ट टू मिरर. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप आहे, जेवढं डिस्टन्स तुमचं ऑब्जेक्टचं मिरर पासूनचं आहे तेवढ्याच डिस्टन्स वरती इमेज फॉर्म होते. तुम्ही रे डायग्राम मध्ये बघितलेलं आहे. जेवढ्या डिस्टन्स वरती मिरर पासून जेवढ्या डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे मित्रांनो, तेवढ्याच डिस्टन्स वरती इमेज फॉर्म होते. तुम्हाला काय करायचं आहे तर मिरर पासून ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती आहे तर 5 सेंटीमीटर वरती आहे, तर मिरर पासून इमेज सुद्धा 5 सेंटीमीटर वरती. म्हणजे ह्या परपेंडिक्युलर वरती तुम्हाला काय करायचं, ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू इमेज डिस्टन्स म्हणायचं आणि इथं पॉईंट ड्रॉ करायचा, तो काय झाला इमेज होणार. म्हणजे इमेज सुद्धा किती सेंटीमीटर वरती, 5 सेंटीमीटर वरती फॉर्म होते. ओके, म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉ करा. आणि सेकंड स्टेप आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू इमेज डिस्टन्स. ओके, ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू इमेज डिस्टन्स. सिंपल मेथड. मी इथं कुठं रे ड्रॉ केले का, रे ड्रॉ एकही रे ऑफ लाईट ड्रॉ केलं नाही, तरी सुद्धा मी इमेज दाखवली या ऑब्जेक्टची, इथे इमेज फॉर्म होणार आहे. समजतं. सेकंड एक्झाम्पल आपण एक्सटेंडेड ऑब्जेक्टचं घेऊया. समजा हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. प्रिन्सिपल ऍक्सिसची सुद्धा गरज नाही मित्रांनो, तुम्हाला जर माहित झालं असेल तर. काय करायचं आहे, एक्सटेंडेड ऑब्जेक्ट आहे. समजा हा असा पेन ठेवलाय समोर आणि ह्या पेनची इमेज, समजा पेन किती डिस्टन्स वरती ठेवलाय लेट करूया, 3 सेंटीमीटर वरती पेन ठेवलाय आपण. ओके,
ह्या पेनची इमेज आपल्याला फॉर्म करून दाखवायची आहे. तर तुम्ही काय करणार, तर एक्सटेंडेड ऑब्जेक्ट आहे सर, तुम्ही पॉईंट ऑब्जेक्टचं सांगितलं आम्हाला, पॉईंट मधून परपेंडिक्युलर टाकता येत होता, परंतु एक्सटेंडेड ऑब्जेक्ट मधून कसा परपेंडिक्युलर टाकायचा. तर मी अगोदर सांगितलं एक्सटेंडेड ऑब्जेक्ट इज द कलेक्शन ऑफ पॉईंट. मग एक्सटेंडेड ऑब्जेक्टचे दोन पॉईंट विचारत घ्यायचे, एंड पॉईंट, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे, आणि सेम प्रोसेस रिपीट करायची. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम ऑब्जेक्ट टू मिरर, म्हणजे ह्या पॉईंट मधून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला मिरर वरती. दिस वन इज द परपेंडिक्युलर. ओके, आता हा जो पॉईंट आहे समजा ए पॉईंट आहे, ए पॉईंट किती डिस्टन्स वरती, 3 सेंटीमीटर. ह्याची इमेज 3 सेंटीमीटर वरती मिररच्या पलीकडल्या बाजूला ए डॅश झाली. समजतंय. आता दुसरा बी पॉईंट, बरोबर. बी पॉईंट किती सेंटीमीटर वरती, 3 सेंटीमीटर. ह्याची इमेज पलीकडल्या बाजूला इमेज मिररच्या 3 सेंटीमीटर. इथं सुद्धा काय करायचं आपल्याला, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. हा असा परपेंडिक्युलर टाकला, इकडे बी 3 सेंटीमीटर वरती, बी ची इमेज पलीकडे 3 सेंटीमीटर वरती, बी डॅश, आणि हे जॉईन केले. झालं. ए बी ची इमेज ए डॅश बी डॅश. म्हणजे एक्सटेंडेड ऑब्जेक्ट असेल तरी सुद्धा ह्या दोन स्टेप अप्लाय करा, आणि जर पॉइंट ऑब्जेक्ट असेल तरी सुद्धा ह्या दोन आपल्याला स्टेप फॉलो करायचे आहेत. समजा दुसरी डायग्राम देतो तुम्हाला, दुसरं एक एक्झाम्पल दिलं, एक्सटेंडेड ऑब्जेक्टचं अनदर एक्झाम्पल देतो बघा. समजा एक्सटेंडेड ऑब्जेक्ट असा आहे, तिरका ठेवला, हा ए आणि हा बी आहे. चालेल. आता काय करणार, सेम प्रोसिजर रिपीट करायची. परपेंडिक्युलर ए मधून टाकायचा. ओके, मिरर पासून ए चं डिस्टन्स किती आहे तेवढंच पलीकडे टाकायचं. इथं होणार ए ची इमेज ए डॅश. कळतंय का सगळ्यांना. बरं, मिरर पासून बी पासून परपेंडिक्युलर परत टाकायचा. मिरर पासून बी किती डिस्टन्स वरती, तेवढ्याच डिस्टन्स वरती कोण होणार, इकडे बी ची इमेज फॉर्म होणार, बी ची इमेज बी डॅश, आणि नंतर ते जॉईन करायचे. दिस इज द इमेज ऑफ ए बी, ए डॅश बी डॅश. ओके, म्हणजे जर तुम्हाला पॉइंट ऑब्जेक्ट असेल तरी सुद्धा या दोन स्टेप फॉलो करायच्या. एक्सटेंडेड ऑब्जेक्ट असेल तर त्याचे दोन एंडचे पॉईंट घ्यायचे आणि परत त्याच स्टेप फॉलो करायचे. दिस इज द इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिरर. ओके, ठीक आहे. आता ह्या इमेजचं नेचर बघायचं. इमेज फॉर्मेशन तुम्हाला समजलं का सगळ्यांना. ठीक. आता इमेजचं नेचर बघायचं आपल्याला. कसली इमेज आहे रे ही, इमेज नेमकी कसली आहे ही बघा. रिअल ऑब्जेक्ट असेल बघा, नेचर ऑफ इमेज बघायचं आपल्याला. बघा, नेचर ऑफ इमेज, नेचर ऑफ इमेज ही जी इमेज फॉर्मेशन, इमेज फॉर्म करायला सगळे शिकलाय आता, बरोबर. पॉइंट ऑब्जेक्ट असेल किंवा एक्सटेंडेड ऑब्जेक्ट असेल तरी सुद्धा. समजा ही मिरर घेतली मी. ओके, हा ऑब्जेक्ट घेतला, या ऑब्जेक्टची इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू इमेज डिस्टन्स. इथे इमेज फॉर्म झाली, ऑब्जेक्ट इमेज. ऑब्जेक्ट मला सांगा, ह्या ऑब्जेक्ट कडून आता ही इमेज फॉर्म करून रेने तुम्हाला दाखवतो. हा एक रे अप्लाइड केला, बरोबर. हा रिफ्लेक्ट होऊन इकडे गेला असा या डायरेक्शन मध्ये, समजतंय. हा दुसरा एक रे अप्लाइड घेतला, हा रिफ्लेक्ट होऊन या डायरेक्शन मध्ये आला. आता हे जर पाठीमागे बॅक ट्रॅक केले आपण, वाढवले, तर हे दोन्हीही कुठे इंटरसेक्ट होणार आहेत बघा, या पॉइंटला इंटरसेक्ट होणार आहेत. म्हणजे रे मेथडने सुद्धा तेच येणार आहे आणि जॉमेट्रिकल मेथडने सुद्धा तेच येणार. ओके, फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे, इझी मेथड कोणती आहे ती बघायची. जॉमेट्रिकल मेथड सगळ्यात इझी आहे. ह्या दोन स्टेप फॉलो केल्या की इमेज आपल्याला लोकेट करता येणार आहे. राहिला प्रश्न आता मला तुम्ही सांगायचा आहे, ही जी इमेज आहे ही इमेजचं नेचर कसलं आहे. नेचर म्हणजे कसलं, रिअल इमेज आहे का व्हर्च्युअल इमेज आहे, बरोबर. इरेक्ट आहे का इनव्हर्टेड आहे, समजतंय. त्याला आपण नेचर सांगायचं. आता मी अगोदरच तुम्हाला सांगितलेल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये की ज्या स्पेसमध्ये, इथं दोन स्पेस असतात, बरोबर. एक कोणता आहे सांगा, रिअल स्पेस आहे, आणि दुसरा आहे व्हर्च्युअल स्पेस. रिअल स्पेस म्हणजे कोणता रे मित्रांनो, ज्या स्पेसमध्ये रिफ्लेक्टेड रे असतात त्याला आपण रिअल स्पेस म्हणायचं, बरोबर. आणि व्हर्च्युअल स्पेसमध्ये म्हणजे काय, तर ज्या स्पेसमध्ये रिफ्लेक्टेड रे नसतात त्याला आपण व्हर्च्युअल स्पेस म्हणतो, बरोबर. आता मला सांगायचं, तुम्ही रिअल स्पेसमध्ये म्हणजे हे जे रिफ्लेक्टेड रे आहेत ते कुठल्या स्पेसमध्ये, रिअल स्पेसमध्ये, बरोबर. परंतु इमेज जी आहे ती कोणत्या स्पेसमध्ये गेलेली आहे, व्हर्च्युअल स्पेसमध्ये गेलेली आहे, बरोबर. ही जी इमेज आहे ही इमेज कसली आहे सांगा, व्हर्च्युअल इमेज आहे. ओके, इमेज कसली आहे, व्हर्च्युअल इमेज. समजतंय. म्हणजे जेव्हा इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिरर, मोस्ट केसेसमध्ये इमेज कसली फॉर्म होते, व्हर्च्युअल इमेज फॉर्म होते. ओके सर, प्लेन मिरर कडून रिअल इमेज सुद्धा फॉर्म होते का, होते. बघा कधी सांगतोय, ही प्लेन मिरर घेतली मी,
बरोबर. आणि समजा ऑब्जेक्ट कडून रे ऑफ लाईट आले, ओके, हे असे 2 रे ऑफ लाईट आले. तर आता मला तुम्ही सांगायचं हे रे ऑफ लाईट काय होणार आहेत रे, रिफ्लेक्ट होऊन इकडे जाणार आहेत. बरोबर. इन्सिडेंट रे जे आहेत ते असे आपण घेतले. इथं रे ऑफ लाईट कसे आहेत तर डायव्हर्जंट आहे. रे ऑफ लाईट कसे आहेत सांगा, इन्सिडेंट रे ऑफ लाईट, मिररकडे येणारे रे ऑफ लाईट हे कसले आहेत, डायव्हर्जंट. डायव्हर्जंट म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय जर एकाच पॉईंट मधून रे ऑफ लाईट असे बाहेर पडत असतील तर त्याला डायव्हर्जंट रे ऑफ लाईट म्हणायचं. समजतंय. मग आता रे ऑफ लाईट कसे आहेत, इथं रे इन्सिडेंट रे कसे आहेत सांगा, इन्सिडेंट रे आहेत डायव्हर्जंट. ओके. तर इमेज कसली फॉर्म झाली बोला, इमेज झाली व्हर्च्युअल इमेज. समजलं. पुढे आता हे जे रे ऑफ लाईट आहेत मित्रांनो, हे कसले रे ऑफ लाईट आहेत बघा परत एकदा. हे दोन्ही रे ऑफ लाईट काय एका पॉइंट मधून निघालेले आहेत का, नाही. हे दोन्ही रे ऑफ लाईट काय तरी कसले दिसत आहेत ते भविष्यात असं वाटतं की कुठेतरी एकत्र येण्याच्या मार्गात आहेत. समजतंय. म्हणजे समजा मिरर नसती तर हे रे ऑफ लाईट कुठं ना कुठेतरी काय झाले असते, एकत्र आले असते, कॉन्व्हर्ज झाले असते. कॉन्व्हर्ज म्हणजे एकत्र आले असते. बरोबर आहे ना सांगा. म्हणजे हे दोन्ही रे ऑफ लाईट कसे आहेत, कॉन्व्हर्जंट आहेत. रे कसे आहेत सांगा, कॉन्व्हर्जंट. कॉन्व्हर्जंट लक्षात. जर एकत्र येत असते तर त्याला आपण कसले रे म्हणतो, कॉन्व्हर्जंट रे म्हणतो. बरोबर. आता इकडे बघा इमेज फॉर्म करूया आपण कॉन्व्हर्जंट रेने. या इकडून एक रे ऑफ लाईट आला आणि इकडून एक रे ऑफ लाईट आला. मग हे दोन्ही रे ऑफ लाईट काय झाले, हा रे ऑफ लाईट आलेला रिफ्लेक्ट होऊन इकडे गेला. बरोबर. आणि हा जो दुसरा रे ऑफ लाईट आहे हा रिफ्लेक्ट होऊन इकडे आला. म्हणजे हे दोन्ही रे ऑफ लाईट कुठल्या पॉईंटला इंटरसेक्ट झाले, ह्या पॉईंटला इंटरसेक्ट झाले. म्हणजे इथे इमेज फॉर्म झाली. सांगा रिफ्लेक्टेड रे ज्या स्पेसमध्ये आहेत त्याच स्पेसमध्ये इमेज फॉर्म झाली. आणि रिफ्लेक्टेड रे ज्या स्पेसमध्ये असतात त्याला आपण कसला स्पेस म्हणतो, रिअल स्पेस. आता तुम्ही सांगायचं मला इमेज कसली आहे. जर इमेज रिअल स्पेस मध्ये असेल तर ती रिअल इमेज. म्हणजे इथं इमेज जी आहे ती रिअल फॉर्म झालेली आहे. इमेज कसली फॉर्म झालेली आहे, रिअल फॉर्म झालेली आहे. सांगा आता इमेजचं नेचर कसं असू शकतं प्लेन मिरर साठी, दोन्हीही प्रकारचं असू शकतं. कोणकोणत्या प्रकारचं, व्हर्च्युअल सुद्धा असेल किंवा रिअल सुद्धा असू शकतं. परंतु व्हर्च्युअल कधी असणार सांगा, व्हर्च्युअल जेव्हा इन्सिडेंट रे डायव्हर्जंट असतील तेव्हा इमेज कशी असेल, व्हर्च्युअल असेल. आणि जेव्हा इन्सिडेंट रे कॉन्व्हर्जंट असतील तेव्हा इमेज कशी असेल, रिअल असेल. समजतंय. परंतु मोस्ट केसमध्ये मित्रांनो जेव्हा आपण पॉइंट ऑब्जेक्टचा विचार करतो तर पॉइंट ऑब्जेक्ट मधून रे कसे निघतात, नेहमी डायव्हर्जंटच रे ऑफ लाईट निघतात. म्हणून मोस्ट केसमध्ये जी प्लेन मिरर कडून इमेज फॉर्म होते ती कसली फॉर्म होते असं कन्सिडर केलं आपण, व्हर्च्युअल इमेज फॉर्म होते. समजलं. तरी सुद्धा प्लेन मिरर मध्ये रिअल इमेज फॉर्म करत नाही का, करू शकते. परंतु रे कसे पाहिजेत, कॉन्व्हर्जंट पाहिजे. समजतंय. परंतु आपण रे ऑप्टिक्स मध्ये बेसिकली पॉइंट ऑब्जेक्ट घेऊन प्रॉब्लेम सोडवत असतो किंवा एक्सटेंडेड ऑब्जेक्ट घेऊन सॉल्व्ह करत असतो. त्याच्यामुळे रे कशी घ्यावी लागतात आपल्याला, डायव्हर्जंट घ्यावे लागतात. आणि नेहमी आपल्याला इमेज कसली घ्यावी लागते, व्हर्च्युअल इमेज फॉर्म. ठीक. मग एक गोष्ट तर समजली तुम्हाला, इमेज जेव्हा कुणाकडून प्लेन मिरर कडून फॉर्म होते तेव्हा कसली फॉर्म होते, व्हर्च्युअल इमेज. रिअल ही फॉर्म होऊ शकते परंतु रे कसे पाहिजेत, कॉन्व्हर्जंट रे ऑफ लाईट पाहिजे, तरच इमेज रिअल फॉर्म होईल. एक झालं गोष्ट व्हर्च्युअल इमेज. समजलं. इथे लिहून ठेवूया टेबलसाठी तुम्हाला, इन्सिडेंट रे पाठ करण्यासाठी आणि इमेज. हा टेबल लिहून देतो तुम्हाला. कशाच्या केसमध्ये, प्लेन मिररच्या केसमध्ये. लक्षात ठेवायचं हा टेबल तुमच्या कशामध्ये यायला पाहिजे, डायरीमध्ये यायला पाहिजे. इन्सिडेंट रे कसा असेल, डायव्हर्जंट असेल. म्हणजे असं बाहेर पडलेले. ओके. ही प्लेन मिरर दाखवायची अशी एका पॉइंट. तर इमेज कसली फॉर्म होते, व्हर्च्युअल इमेज फॉर्म होते. ठीक. आणि जर इन्सिडेंट रे कॉन्व्हर्जंट असेल म्हणजे ही झाली मिरर आणि रे ऑफ लाईट एकत्र आल्यासारखे दिसत आहेत असे. समजतंय. तर मात्र इमेज कसली फॉर्म होते, रिअल इमेज फॉर्म. ओके. एक तर समजलं आपल्याला, एक आकडा इमेज फॉर्म बाय प्लेन मिरर व्हर्च्युअल आपण कन्सिडर करतो मोस्ट केसेस मध्ये. पुढे तुम्ही जर आरशासमोर उभा राहिला असेल तर तुमचं तोंड कुठं असतं सांगा, आरशाकडे असतं, फेस. बरोबर. तुम्ही आरशात बघताय म्हटल्यानंतर समजा माझ्या समोर असा आरसा आहे आणि मी आरशात उभा राहिलो. समजतंय. तर व्यवस्थित तुम्ही विचार करून सांगायचं, जी इमेज आहे त्या समजा तुम्ही पूर्वेकडे बघताय आरशात बघत असाल तर इमेज जी आहे ती कुठं बघत असते, तुमच्याकडे बघत असते, म्हणजेच पश्चिमेकडे बघत असते. लक्षात येते.
म्हणजे जर तुम्ही आरशाकडे बघत असाल तर इमेज काय रे तुमच्याकडे बघत असते. म्हणजे इमेज जी आहे ती उलटी इमेज फॉर्म होते. म्हणजेच कसली रे 2 नंबरला इन्व्हर्टेड इमेज. कसली इमेज? इन्व्हर्टेड इमेज फॉर्म होते. समजलं? इमेज फॉर्म बाय प्लेन मिरर कशी रे? इन्व्हर्टेड इमेज. बर, असे पण काय काय आपण पुढे बघणार आहे अल्फाबेटिकल मध्ये. असे पण लेटर्स आहेत ज्यांची इमेज कसली फॉर्म होते? इरेक्ट इमेज फॉर्म होते. आपण पुढे स्टडी करणार. त्याच्यानंतर आपल्याला बघितलं व्हर्च्युअल इमेज, इन्व्हर्टेड. 3 नंबरला अगोदर मला सांगा, जेवढा आपण प्लेन मिररच्या केसमध्ये आपण एक्सटेंडेड ऑब्जेक्ट ठेवला होता समोर, बघा हा असा ठेवला होता, बरोबर. हा ए म्हणत होतो आणि हा बी म्हणत होतो. ए ची इमेज इकडे ए डॅश, आणि आता बी ची इमेज जी आहे ती आपण इथून परपेंडिक्युलर टाकत होतो, बरोबर. असं परपेंडिक्युलर टाकत होतो. बी ची इमेज इथं बी डॅश. तर मला सांगायचं इथं इमेज ऑब्जेक्ट कोण आहे? ए बी. हा एक्सटेंडेड ऑब्जेक्ट आहे पेनासाठी, बरोबर. तर इमेज कोण झाली? ए डॅश बी डॅश, बरोबर. पेनची इमेज समजा पेन किती हाईटचा आहे? समजा 10 सेंटीमीटर हाईटचा आहे. तर इमेज पण मित्रांनो किती सेंटीमीटर हाईटची होणार आहे? 10 सेंटीमीटर. ऑब्व्हियसली, कारण आपण इमेज फॉर्म करताना परपेंडिक्युलर टाकतो ना, बरोबर आहे की नाही सांगा. म्हणजे जर जेवढ्या साईजचा ऑब्जेक्ट आहे तेवढ्याच साईजची इमेज फॉर्म होते. म्हणजेच जी इमेज फॉर्म होणार आहे प्लेन मिरर कडून ती कशी होणार आहे? सेम साइज ऑफ ऑब्जेक्ट. सेम साइज ऑफ ऑब्जेक्ट. काय डाऊट? समजते सगळ्यांना? पहिल्यांदा व्हर्च्युअल इमेज, दुसरी इन्व्हर्टेड आहे, ऍज वेल ऍज जेवढा ऑब्जेक्टची साईज आहे तेवढीच इमेजची, बरोबर आहे की नाही सांगा. तुम्ही आरशासमोर उभा राहा, तुमची समजा हाईट असेल 5 फीट, बरोबर, 5 फूट उंची असेल तुमची, तर तुमची जी इमेज फॉर्म होते आरशामध्ये ती काय 2 फुटाची इमेज फॉर्म होते का? असं बघायला लागतं का आपल्याला इमेजकडे? नाही. आपल्या डोळ्याच्या समोर त्या आरशामधला डोळा असतो, बरोबर. आपल्या नाकाच्या समोर नाक असतं. म्हणजेच जेवढं आपली हाईट आहे तेवढीच आपल्या इमेजची पण हाईट असते. म्हणजेच जी इमेज फॉर्म होते कुणाकडून? प्लेन मिरर कडून. ही जेवढ्या ऑब्जेक्टची साईज आहे तेवढ्याच साईजची इमेज फॉर्म होत असते. सेकंड, पुढे बघा फोर्थ पॉइंट आहे. मला सांगा किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट उभा आहे? तर 5 सेंटीमीटर. त्याची इमेज कुठे फॉर्म झाली? 5 सेंटीमीटर वरती, पलीकडल्या बाजूला. समजतंय? पलीकडल्या बाजूला म्हटल्यानंतर ती कसली व्हर्च्युअल आलेली आहे. पण जेवढ्या डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे तेवढ्याच डिस्टन्स वरती इमेज फॉर्म होते. समजतंय? म्हणजेच ऍट असं म्हणूया आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू इमेज डिस्टन्स. प्लेन मिररच्या केसमध्ये लक्षात ठेवा, जेवढ्या हाईटचा ऑब्जेक्ट असेल तेवढ्याच हाईटची इमेज असते. ऍज वेल ऍज प्लेन मिरर पासून जेवढ्या डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे तेवढ्याच डिस्टन्स वरती पलीकडल्या बाजूला काय फॉर्म होते बाळांनो? इमेज फॉर्म होते. तर हे 4 जे पॉइंट आहेत 1, 2, 3 आणि 4, हे 4 पॉइंट तुमचे प्लेन मिररच्या केसमध्ये पाठ आणि पाठच पाहिजे, बरोबर. काय डाऊट आहेत का? बघा, इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिरर. आपण 5 नंबरचा पॉइंट काय करतो बघा मी प्लेन मिररच्या केसमध्ये. समजा ही आपण प्लेन मिरर घेतली, चालेल. ह्या प्लेन मिरर वरती 2 रे ऑफ लाईट मी इन्सिडेंट करतो, म्हणजे टाकतोय. हा एक रे ऑफ लाईट आला आणि हा एक रे ऑफ लाईट आला. सांगा हे दोन्ही रे ऑफ लाईट कसे आहेत? कोणी सांगेल हे दोन्ही रे ऑफ लाईट कसे आहेत रे? पॅरलल. म्हणजेच 5 नंबरला जर इफ इन्सिडेंट रेज आर कसे असतील रे? पॅरलल असतील. मग मला सांगा ह्यांचं रिफ्लेक्टेड रेज जो आहे, म्हणजे हा नॉर्मल टाकला ह्या पॉइंटला, हा इकडे गेला रिफ्लेक्ट होऊन, आणि ह्या पॉइंटला नॉर्मल टाकला आपण, हा रिफ्लेक्ट होऊन इकडे गेला. मला सांगा इन्सिडेंट रेज पॅरलल होते प्लेन मिरर वरती येताना, त्यांचं रिफ्लेक्शन झालं, रिफ्लेक्टेड रे सुद्धा कसे दिसत आहेत बाळांनो? पॅरलल दिसत आहेत. म्हणजे जर इन्सिडेंट रे पॅरलल असतील तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा पॅरलल असणार. इफ इन्सिडेंट रेज आर पॅरलल देन रिफ्लेक्टेड रेज अल्सो कसे रे? पॅरलल. समजलं? अल्सो पॅरलल. समजलं? हे 5 ते 6 पॉइंट आहेत, 5 पॉइंट आहेत. आणि हा टेबल मित्रांनो तुम्हाला काय पाहिजे? पाठ पाहिजे. एमसीक्यू सॉल्व्ह करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. प्लेन मिरर परत एकदा सांगा, प्लेन मिरर इमेज कसली? व्हर्च्युअल. रिअल सुद्धा फॉर्म होऊ शकते, परंतु इन्सिडेंट रे कसे पाहिजेत? कॉन्व्हर्जंट पाहिजेत. ओके. प्लेन मिरर बेसिकली इमेज व्हर्च्युअल, इन्व्हर्टेड. जेवढा ऑब्जेक्ट आहे तेवढ्याच साईजची, जेवढ्या डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे तेवढ्याच डिस्टन्स वरती इमेज. जर समजा इन्सिडेंट रे पॅरलल असतील तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा पॅरलल असणार. समजतंय? हे झाले आपण इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिररचे पॉइंट.
आता पुढे बघायचं मित्रांनो, एक तुम्हाला टास्क देतो, बोर्ड क्लिअर करेपर्यंत एक टास्क देतो. ही प्लेन मिरर घ्या आणि ह्या प्लेन मिररच्या केसमध्ये ऑब्जेक्ट जो देतोय तुम्हाला, तो ऑब्जेक्ट देतोय मी एक अल्फाबेटिकल लेटर, फॉर एक्झाम्पल ए. त्या ऑब्जेक्टची इमेज बघा, ही प्लेन मिरर आहे आणि ह्या प्लेन मिररच्या समोर कोण आहे, ए आहे, बरोबर. तर तुम्हाला ह्या ए ची इमेज फॉर्म करून दाखवायची. झालं का? जॉमेट्रिकल मेथडने करून दाखवा पटकन. काय सांगितलंय मी? परपेंडिक्युलर टाका. 3 पॉइंट कन्सिडर करा. एक बघा, आता हा पॉइंट ह्याच्यातून परपेंडिक्युलर टाकला असा. ओके. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट एकाच लाईनवरती आहे, त्याच्यामुळे एकच परपेंडिक्युलर त्या दोघांच्या मधून येणार. बरं, हा जो पॉइंट आहे, ह्या पॉइंट किती डिस्टन्स वरती आहे, तेवढंच डिस्टन्स वरती पलीकडे तो पॉइंट. हा पॉइंट आहे, हा पॉइंट किती डिस्टन्स वरती, तेवढ्याच डिस्टन्स वरती पलीकडे तो पॉइंट. ओके, समजतं? म्हणजे हे 2 पॉइंट आपल्याला ह्या 2 पॉइंटला इथे इमेज फॉर्म झाली. आता हा जो आहे एचा, हा वरचा टोक, त्याच्यावरून परपेंडिक्युलर टाकला. तो पॉइंट किती डिस्टन्स वरती आहे, तेवढ्याच डिस्टन्स वरती त्याची इमेज, म्हणजे आपल्याला हा पॉइंट मिळाला. समजतंय? आता हे राहिली 2 पॉइंट, समजतंय, मधली लाईन. आता ह्याच्यातून ह्या लाईन मधून परपेंडिक्युलर टाकला. बघा, समजतंय का? हा पॉइंट परत एकदा रिपीट करायचा. हा पॉइंट किती डिस्टन्स वरती आहे, तेवढ्याच डिस्टन्स वरती इकडे हा पॉइंट. हा पॉइंट किती डिस्टन्स वरती, तेवढ्याच डिस्टन्स वरती हा पॉइंट. आता हे जॉईन करायचं फक्त. हा झाला ए ची इमेज पलीकडे. ओके. अजून एक एक्झाम्पल. चला, जरा थोडीशी मोठी डायग्राम ड्रॉ करतो. ही प्लेन मिरर आहे आणि ह्या प्लेन मिररच्या समोर समजा आपण एच ठेवला, एच किंवा जे ठेवला, असं आपण लेट करूया, जे ठेवला. ठीक आहे. तर जे ची इमेज कुठे फॉर्म होईल तुम्ही सांगायचं. पलीकडे फॉर्म होणार आहे, इथून परपेंडिक्युलर टाकला असा इथं. ओके. ह्या पॉइंट मधून परपेंडिक्युलर टाकला आपण असा. आता काय करायचं, हा पॉइंट किती डिस्टन्स वरती आहे मिरर पासून, तेवढ्याच डिस्टन्स वरती त्या पॉइंटची इमेज इथं. हा पॉइंट किती डिस्टन्स वरती आहे, एवढा, तेवढ्याच डिस्टन्स वरती इमेज. ओके. आता हे जॉईन केलं मी. काय तुम्हाला दिसतंय मित्रांनो, मला सांगा याच्याकडे बघून. ए ची इमेज जी आहे ती कशी तयार झाली, एच दिसतोय. ए ची जर आपण, ए हा ऑब्जेक्ट आरशासमोर ठेवला, ए नावाचं लेटर, तर ए ची इमेज आपल्याला एच दिसली, बरोबर. काय डाऊट आहे का? समजा एच घ्या, एच ची इमेज, बरोबर. हा पॉइंट, हा किती पॉइंट डिस्टन्स वरती, तेवढ्याच डिस्टन्स वरती इकडे तो पॉइंटची इमेज. हा पॉइंट किती डिस्टन्स वरती, तेवढ्याच डिस्टन्स वरती त्या पॉइंटची इमेज. तसंच इकडे सुद्धा, बरोबर. इथं आणि इथं हे असं जॉईन केले आपण. ही लाईन, ही लाईन. मला सांगा एच ची इमेज काय दिसते, एचच दिसते ना मला. ए ची इमेज एच दिसते, परंतु जे ची इमेज जे दिसते का, नाही दिसत. लक्षात? म्हणजे ही जी कर्व केलेली लाईन आहे ती पलीकडे कर्व झाली. जे ची इमेज मात्र जे दिसत नाही. म्हणजे आता मला सांगा, ह्या दोन्ही केसमध्ये ए आणि जे चा विचार केला तर ए ची जी इमेज आहे ती कशी फॉर्म होते, इरेक्ट झालेली दिसते, बरोबर. उलटी झाले का, नाही. समजतंय? इरेक्ट झालेली दिसते. आणि जे ची इमेज आहे ती कशी आहे सांगा, इन्व्हर्टेड आहे. कशी आहे बाळांनो, इन्व्हर्टेड आहे. ओके. असा प्रश्न विचारतात की अल्फाबेटिकल लेटर्स किती आहेत, 26 अल्फाबेटिकल लेटर्स आहेत. ओके. मग ह्या 26 अल्फाबेटिकल लेटर्स पैकी असे किती लेटर्स आहेत की ज्यांच्या इमेजेस इरेक्ट फॉर्म होतात, असा सिंपल क्वेश्चन आहे. आता सांगा आपल्याला, जेव्हा तुम्ही नीटची एक्झाम फेस करताय, जेडब्ल्यू ची एक्झाम फेस करताय, तर एक प्रॉब्लेम तुम्हाला किती मार्कला आहे, 4 मार्कला समजा आपण आहे असं कन्सिडर, नीटला साठी 4 मार्कला आहे. ओके. 4 मार्कसाठी तुम्ही काय करणार, मग ए टू झेड पर्यंत तुम्ही ही डायग्राम ड्रॉ करत बसणार. जरी तुम्हाला सोपं असेल तरी सुद्धा ए टू झेड पर्यंत डायग्राम ड्रॉ करणं सोपं नाही. ओके. तुम्ही काय केलं, ते टाइम कंझ्युमिंग होईल, तुमचा वेळ वाया जाईल त्याच्यात, आणि नंतर तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचाल, परंतु त्याच्याऐवजी तिकडे पलीकडे दुसरीकडे तुमचे 3 ते 4 क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले असते, परंतु ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चनचा टाइम वाया जाणार. ए टू झेड ने आपण ह्या पद्धतीने ए टू झेड लेटरचे डायग्राम ड्रॉ करायचं. तुम्हाला सांगतो मित्रांनो, एक स्टेटमेंट पाठ करून ठेवा. ए हाय मोठू, ए हाय मोठू, व्ही डब्ल्यू एक्स वाय, हे जे आहे हे स्टेटमेंट पाठ करून ठेवायचं. आता कुणाला हे करत नाही,
काय जे मोठे असतील छोटे असतील तरी सुद्धा मला कुणाचं काय माझं इंटेन्शन नाही की कुणाला चिडवायचं. फक्त हे स्टेटमेंट तुम्हाला पाठ करण्यासाठी ह्या स्टेटमेंट तयार करून दिले पाठांतरासाठी. ए हाय मोठू VWXY, ए हाय मोठू VWXY, ए हाय मोठू VWXY, ए हाय मोठू VWXY. म्हणजे हे जे लेटर्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे 11 लेटर्सचे जर तुम्ही इमेज फॉर्म केली तर इमेजेस कसल्या फॉर्म होणार आहेत बाळांनो? इरेक्ट. तुम्ही चेक करू शकता. आयची इमेज आयच फॉर्म होणार. ओ ची इमेज ओच फॉर्म होणार. जेवढ्या डिस्टन्स वरती आहे तेवढ्याच डिस्टन्स वरती त्याची इमेज फॉर्म होणार. एम ची सुद्धा काय होणार? एमच फॉर्म होणार आहे. बघितलं? डब्ल्यू ची सुद्धा काय होणार आहे? डब्ल्यूच फॉर्म होणार आहे. म्हणजे हे 11 असे अल्फाबेटिकल लेटर्स आहेत की ज्यांच्या इमेजेस इरेक्ट फॉर्म होतात. राहिलेले टोटल अल्फाबेटिकल लेटर्स किती आहेत? 26 अल्फाबेटिकल लेटर्स आहेत. त्याच्यातून 11 आपण काय केले? वजा केले. राहिले किती? 15 लेटर्स आहेत ज्यांचे इमेजेस उलट्या फॉर्म होतात, इन्व्हर्टेड. आता ह्याच्या हे जे लेटर्स ह्याच्यामध्ये नाहीत त्याचं एखादं एक्झाम्पल सांगा. झेड. जर आपण झेड ठेवला तर तो झेड असा दिसतो मित्रांनो. बघा तुम्ही करून बघा, जॉमेट्रिकल मेथडने करून बघा. मग आता हे झेड आहे, ह्याला झेड म्हणेल का कोण? नाही. मग ती कसली झाली? इन्व्हर्टेड इमेज झाली. समजतंय? उलटी झाली. हा, परंतु हा ए आहे, त्याला एच म्हणणार म्हणजे ए ची इमेज इरेक्ट फॉर्म झाली. समजतंय? 11 अशा अल्फाबेटिकल लेटर्स आहेत त्यांचे इमेजेस कसल्या फॉर्म होतात? इरेक्ट फॉर्म होतात. आणि राहिलेले 15 अल्फाबेटिकल लेटर्स आहेत त्यांचे इमेजेस इन्व्हर्टेड फॉर्म होतात. आता लिहूया आपण 11 अल्फाबेटिकल लेटर्स. 11 अल्फाबेटिकल लेटर्स कसल्या इमेजेस? इरेक्ट इमेज. ब्रॅकेट मध्ये जर विचारलं तुम्हाला कोणते आहे तर तुम्हाला माहित असावं. स्टेटमेंट कोणतं आहे? ए हाय मोठू हाऊ आर यू म्हणायचं नाही, VWXY. नंतर तुम्ही म्हणाल ए हाय मोठू हाऊ आर यू, तसं नाही म्हणायचं. ए हाय मोठू VWXY. आणि 15 अल्फाबेटिकल लेटर्स आहेत ज्यांचे इमेजेस काय होतात सांगा? इन्व्हर्टेड फॉर्म होतात. कसल्या? इन्व्हर्टेड इमेजेस फॉर्म होतात. ओके. आता तुमच्या डायरीमध्ये काय यायला पाहिजे? तर हे यायला पाहिजे. एवढं तुमच्या डायरीमध्ये यायला पाहिजे. समजतंय मित्रांनो? प्रॉब्लेम कसा येतोय आणि तो कमीत कमी वेळेमध्ये कसा सॉल्व्ह करायचा हीच मेथड आपल्या कॉलेजमध्ये शिकवली जाते. समजतंय? जर तुम्ही ट्रायल अँड एरर बेसिसवरती करायचं म्हटलं A to Z लेटरचं तरी सुद्धा तुम्हाला उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचाल. शेवटी तुम्हाला हे मिळेल, परंतु त्याच्यामध्ये कमीत कमी 10 प्रॉब्लेम तुम्ही बाकीचे सोडवले असते, त्याचा टाइम वाया जाईल. ठीक आहे? लक्षात आलं? इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिरर. दुसरे काय? प्लेन मिररवरती एक्झाम्पल विचारतात. क्लॉक टायमिंग वरती, घड्याळाच्या टायमिंग वरती एक्झाम्पल कसे विचारतात बघा. तुम्हाला डीपीपी प्रोव्हाइड केलेली आहे मी. ती डीपीपी मधून प्रॉब्लेम जसं पॉइंट कव्हर होईल तसं त्याच्यातला प्रॉब्लेम कव्हर झाला पाहिजे. प्रॉब्लेम लगेच सोडवायचे. स्टडी करायचं. मला बरेच विद्यार्थ्यांचे मला कॉल पण येतात, मेसेज येतात की सर हाऊ शुड आय प्रिपेअर फॉर रे ऑप्टिक्स किंवा मी स्टडी कसा करू. तर माझं सजेशन काय राहतं विद्यार्थ्यांना, तुम्ही थरली मनापासून व्हिडिओ बघा. प्रत्येक फॅकल्टीचे व्हिडिओ बघा. एक फॅकल्टी समजा फॉर एक्झाम्पल माझा एक व्हिडिओ तुम्ही करायला बसलाय तर व्हिडिओ बघा. जे मी सांगतोय, जे पॉईंट मी सांगतोय डायरीमध्ये कव्हर करायचे ते डायरीमध्ये कव्हर करून घ्यायचे, लिहायचे. त्याला चांगलं आपण हायलायटर मिळतो तो हायलाइट करायचा हायलायटरने. आणि बाकीचे ज्या नोट्स आहेत त्या नोट्स आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायच्या. मी नोट्स सुद्धा स्कॅन करून टाकतोय तुम्हाला ग्रुपवरती. आणि झालं तुम्हाला पॉईंट समजलेला पॉईंट मित्रांनो आपल्याला समजलंय का नाही हे चेक करण्यासाठी डीपीपी जी प्रोव्हाइड केलेली आहे त्या डीपीपी मधून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. जर तुम्हाला प्रॉब्लेम सुटत असतील तर शुअर म्हणायचं की आपल्याला पॉईंट पण समजलेला आहे आणि तो पॉईंट आपला परफेक्ट झालेला आहे. जर प्रॉब्लेम तुम्हाला एखादा सुटत नसेल तर पटकन मला काय करायचं, तो प्रॉब्लेमचा फोटो काढायचा आणि व्हॉट्सअप करायचा. सर हा पॉईंट प्रॉब्लेम आहे तो मला नाही समजलेला, कसा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे? दिस इज द मेथड, इझिएस्ट मेथड टू प्रिपेअर द रे ऑप्टिक्स ऑर एनी अदर टॉपिक. आता पुढे बघा. समजा हे घड्याळ आहे बरोबर.
घड्याळ भिंतीवरती घ्या किंवा दुसरं कुठलंही घड्याळ घ्या. समजा हे घड्याळामध्ये 3 काटे असतात बेसिकली. आमच्या तर घड्याळ त्याच्यामध्ये 3 काटे. एक आहे सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा. बरोबर. आपण 2 काटे घेऊया फॉर एक्झाम्पलसाठी. हा आहे मिनिट काटा आणि हा आहे तास काटा. बरोबर. तास काटा कसा असतो, छोटा असतो, जाड असतो, मोठा. बरोबर. आणि त्याची हाईट जी लेंथ असते ती छोटी असते. बरोबर. मिनिट काटा हा त्याची थोडीशी जास्त असते. आणि सेकंड काटा असतो तो एकदम कसा असतो रे, असा म्हणजे अशक्त असतो तो. बरोबर. बेसिकली आपण इथं मिनिट काटा आणि तास काटा घेतला. किती वाजलेत कोण सांगते मला सांगा. इथं मी आकडे टाकतो. 1 2 बरोबर. सॉरी इथे 12 ना. 12 1 2 आणि इथं 3. ओके. इथं 4 5 इथं 6 इथं 7 8 इथं 9 इथं 10 आणि इथं 11. समजते. हे आमच्या घरातील घड्याळ आहे आणि 3 वाजलेले. ऍक्च्युली आता 3 नाहीत वाजले, परंतु तुम्हाला दाखवतो 3 वाजले. आणि हे घड्याळ जर आपण मिरर मध्ये बघितलं, आरशात बघितलं, तर किती वाजलेले दिसतील असा सिंपल क्वेश्चन आहे. त्याला म्हणतात रिअल टाइम. कसलं म्हणायचं बाळांनो, रिअल. खरोखर किती टाइम झालंय, तर झालेला आहे 3 o'clock. समजतंय. बर. जे आपण टाइम लिहितो मित्रांनो, ते टाइम कशामध्ये लिहितो, तर तास, मिनिट आणि सेकंदात लिहितो. असं लिहूया आपण. बेसिकली टाइम कसं लिहितो सांगा. आवर, मिनिट आणि सेकंद. बरोबर. बरोबर. मग असं समजा 3 वाजले तर इथं कसं लिहिणार सांगा. 3 वाजून 0 मिनिटं आणि 0 सेकंद झाले. चालतंय. दिस इज द टायमिंग, रिअल टाइम. खरोखर आता घड्याळामध्ये बघितलं तर 3 वाजले. परंतु हेच जर तुम्ही कशात बघितलं, मिरर मध्ये बघितलं, तर किती वाजलेले दिसतील, तर त्याच्या सगळ्या क्लॉकची इकडे इमेज फॉर्म केली. ओके. ठीक. आता हा जो काटा आहे उभा इथं पॉइंट आहे, ह्या काट्याची इमेज इथं फॉर्म झाली अशी. समजते. आणि हा जो आडवा काटा आहे तो असा येईल. आता जर आपण रिअल मध्ये किती वाजले, 3 वाजले. बरोबर. परंतु जर आपण त्याची इमेज कशामध्ये बघितली, मिरर मध्ये बघितली, तर किती वाजतात रे या टायमिंगला मला सांगा. असं जर असेल तर आपण काय म्हणतो, रात्रीच्या किंवा दिवसाच्या 9 वाजले. बरोबर. म्हणजे रात्री किंवा दिवस आपल्याला काय त्याच्याशी देणं घेणं नाही, परंतु किती वाजले घड्याळ तर किती दाखवतोय 9. बरोबर. म्हणजे हे ऍपरंट टाइम आहे. खरोखरच आहे का हे नाही. त्याला कसलं टाइम म्हणतात, ऍपरंट टाइम, आभासी टाइम. आपल्याला कसा भास होतोय 9 वाजल्याचा. रिअली किती वाजले, 3 वाजले. 9 वाजून 0 मिनिटं आणि 0 सेकंद झालेले. बघा डिफरन्स समजतंय का तुम्हाला काय. जर तुम्ही आरशामध्ये खरोखरच 3 वाजले असतील, बघा त्या घड्याळामध्ये खरोखर 3 वाजले असतील आणि त्या घड्याळाची इमेज आरशामध्ये बघताय, तर ते काटे असे आपल्याला दिसतात की 9 वाजले. समजतंय. अजून एक एक्झाम्पल घ्या. समजा 4 वाजले. बरोबर. असे दिले तर मग हा काटा कसा दिसेल, असा दिसेल. किती रिअल टाइम समजा घेतला आपण, रिअल टाइम समजा घेतला आपण किती 4:00. बरोबर. तर ऍपरंट टाइम किती होईल सांगा. 8 वाजले. 8 वाजले तसं आपल्याला जाणवेल. बरोबर. समजा आपण घेऊया किती वाजले, घेऊया 7 घेऊया. बरोबर. 7 वाजले तसं दाखवू. ओके. तर मग हे आपल्याला कसं दिसेल रे, आपल्याला हा जो आहे ह्या काट्याची इमेज इकडे अशी फॉर्म झालेली दिसेल. ओके. किती वाजलेली दिसतील आपल्याला 5. म्हणजे रिअल टाइम जर कशा असेल 7 असेल, तर ऍपरंट टाइम किती असेल 5. बरोबर. मित्रांनो, तुम्हाला जर प्रॉब्लेम विचारला की बाबा खरोखरच 3 वाजलेत किंवा खरोखरच समजा 8 वाजलेत, तर त्याची इमेज जी फॉर्म होणार आहे घड्याळामध्ये, आरशामध्ये जर बघितलं तुम्ही, तर किती वाजलेले दिसतील, तर तुम्ही ही डायग्राम परत ड्रॉ करत बसणार का. नाही. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला आन्सर येणारच आहे, परंतु डायग्राम ड्रॉ करा, काटे दाखवा, इमेज फॉर्म करा जॉमेट्रिकल मेथडने. मग तुम्हाला समजणार की जर 8 वाजलेत खरोखर, तर मग 4 वाजणार इमेजमध्ये. एवढा वेळ आपल्याकडे नाही. बरोबर. मग ट्रिक कोणती अप्लाय करायची, सिंपल ट्रिक देतो तुम्हाला इथं बघा. रिअल टाइम जर बघितलं तुम्ही, रिअल टाइम किती होतं 3, ऍपरंट टाइम किती 9. त्या दोघांची ऍडिशन करा बघू. 9 आणि 3 12. रिअल टाइम किती 4, ऍपरंट टाइम 8. दोघांची ऍडिशन करा. 8 आणि 4 12. रिअल टाइम किती 7, ऍपरंट टाइम 5. 7 आणि 5 12. म्हणजे रिअल टाइम प्लस ऍपरंट टाइम इज इक्वल टू किती आन्सर येतं 12. मतलब रिअल टाइम प्लस ऍपरंट टाइम इज इक्वल टू 12.
काय डाऊट आहे का बघा? एकदम इझीस्ट मेथड सांगतोय. आता पुढे बघा एक ट्रिकी एक्झाम्पल. हे कसं आहे, तुम्हाला जर 3 वाजले, 4 वाजले, 2 वाजले, 7 वाजले, 8 वाजले तर तुम्हाला हे पटकन सॉल्व्ह करता येईल. परंतु जर त्याच्यामध्ये मिनिट मी दिलेलं नाही आणि सेकंद पण दिलेले नाही, परंतु जर मिनिट आणि सेकंद दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला आला. एक्झाम्पल बघा, समजा रिअल टाइम तुम्हाला दिलंय, रिअल टाइम दिलंय 9:15. तर ऍपरंट टाइम फाइंड आउट करा. ऍपरंट टाइम किती आहे हे सांगा. ओके, तर घाबरून जायचं नाही. पहिल्यांदा काय करायचं सांगतो तुम्हाला. रिअल टाइम किती दिलंय आहे हाच फॉर्म्युला, रिअल टाइम प्लस ऍपरंट टाइम इज इक्वल टू 12 आहे आपला, बरोबर. आता आहे हाच फॉर्म्युला मी काय कसा लिहितोय बघा. रिअल टाइम प्लस ऍपरंट टाइम इज इक्वल टू, लिहितोय बघा कसं मी. 12 वाजले म्हणजे किती वाजले? 11:60 आहे की नाही? मला सांगा, जर 11:15 झाली तर किती वाजता? 11:15. 11:30 झाली तर किती वाजतात? 11:30. 11:45 झाली तर किती वाजतात? 11:15. आणि 11:60 झाली तर किती वाजतात? अरे भाऊ 12 वाजतात. 12 वाजले म्हणजेच काय झालं? 11:60. समजा 9 वाजले तर 8:60 झालेले आहेत, बरोबर. त्याला आपण 9 म्हणतो, बरोबर आहे की नाही? सांगा. समजा 7 वाजले तर 6:60 झाले, बरोबर. बरोबर आहे की नाही? सांगा. मग ठीक आहे. मग आता हा रिअल टाइम प्लस ऍपरंट टाइम इज इक्वल टू कसं लिहितो बघा. 11:60, बरोबर. परंतु मग सेकंदामध्ये आलं तर उत्तर सेकंदाचं 0 होईल. असं लिहू 59 मिनिटं आणि 60 सेकंद. बघा व्यवस्थित, हे काय होणार? आवर, मिनिट, सेकंद. सांगा. सेकंद किती झाले? 60. अरे पण 60 सेकंद म्हणजे भाऊ किती रे? 60 सेकंद म्हणजे किती रे? 1 मिनिट. हा 1 मिनिट कशात ऍड होणार? मिनिटात. मग 59 प्लस पलीकडला 60 सेकंदाचा 1 मिनिट, मग 59 प्लस 1 60 मिनिटं झाली. अरे पण 60 मिनिटं म्हणजे मित्रांनो किती? तर 1 तास. आणि हा 11 तास म्हणजे किती होणार? 12 तास. म्हणजे हे मित्रांनो 12च वाजलेले आहेत. परंतु लिहितोय कसं मी आवर, मिनिट आणि सेकंडच्या फॉर्मॅटमध्ये लिहितोय. कळतंय? लक्षात येते सगळ्यांना? समजा 8:15 झालेले आणि 17 सेकंद झाले, तर 8:15 आणि 17 सेकंद. ओके. समजा 9 वाजले तर हवर्स, मिनिट आणि सेकंदामध्ये लिहा बघू. कुणीही सांगेल 9 वाजले तर 9 वाजले तर कसं लिहिणार सांगा? 8 वाजलेले आहेत, बरोबर. त्याच्यानंतर 59 मिनिटं झालेली आहेत आणि 60 सेकंद झालेले आहेत. हा 60 सेकंद म्हणजे काय रे? 1 मिनिट, बरोबर. हा 1 मिनिट काय होणार रे? ह्याच्यात ऍड होणार, बरोबर. 59 आणि हा 1 मिनिट 60, बरोबर. 60 मिनिटं म्हणजे काय होणार? 1 आवर. हा 1 आवर काय होणार? ह्याच्यात ऍड होणार. किती वाजले? 8 आणि 1 9, बरोबर. लक्षात येते काय करायचं? मग आपल्याला हा फॉर्म्युला परफेक्टली लक्षात ठेवायचा आहे. बेसिकली समजलं? हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. जर तुम्हाला विचारलं की मिनिटात दिलंय, सेकंदात दिलंय, तर तुम्हाला हा प्रॉब्लेम त्या फॉर्म्युलेने पटकन सुटणार आहे. 12च लिहिलंय मी मित्रांनो. परत एकदा बघा. 11:59 आणि 60 सेकंद. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. 1 मिनिट ह्याच्यात ऍड केला, 60 मिनिटं झाली. 60 मिनिटं म्हणजे 1 तास. 1 तास ह्याच्यात ऍड केला, 12. समजतंय? आता एक प्रॉब्लेम देतोय. रिअल टाइम देतो तुम्हाला 10:15 आणि 17 सेकंद. तर ऍपरंट टाइम फाइंड आउट करा. मग प्रॉब्लेम मी कसा सॉल्व्ह करतोय आता? रिअल टाइम किती आहे? 10:15 आणि 17 सेकंद प्लस ऍपरंट टाइम इज इक्वल टू काय करायचं? 11 hours 59:60 सेकंद. आता हे जे आहेत हे उचलायचं आणि ह्याच्या खाली ठेवायचं. बघा काय करतोय? हे उचलतोय आणि ह्याच्या खाली ठेवतो. काय तर सबट्रॅक्ट करायचं ना आपल्याला. ए ची व्हॅल्यू फाइंड आउट. ए फॉर ऍपरंट टाइम फाइंड आउट करायचं. आणि कसं लिहितो बघा. हे उचललं आणि इथं लिहिलं. किती वाजले होते? 10:15 आणि 17 सेकंद. सिंपल सबट्रॅक्शन करायची. सिंपल, एकदम इझी सिंपल सबट्रॅक्शन तुम्ही करायचंय. मग काय होणार? 60 मधून 17 गेले, 10 मधून 7 3. ओके. आणि हे किती येणार सांगा? 4. ठीक. 9 - 5 किती होणार? 4. 5 - 1 4. ओके. 11 - 10 1. आता जर रिअल टाइम खरोखरच 10:15 आणि 17 सेकंद झाले तर आरशामध्ये, मिररमध्ये त्याचा आपल्याला टाइम किती दिसेल? 1:44 आणि 43 सेकंद. लक्षात येतंय? 60 मधून 17 वजा केले किती आलं? 43 आलं. 59 मधून 15 वजा केले किती आलं?
44 आलं आणि 11 मधून 10 वजा केले 1 आलं. म्हणजे तासामधून तास वजा, मिनिटामधून मिनिट वजा, सेकंदामधून सेकंद वजा. ओके, पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला पटकन. इथं दिलं एक्झाम्पल, रिअल टाइम घ्या. रिअल टाइम दिलं बाळांनो तुम्हाला मी 7 वाजून 3 सेकंद, 7 वाजून 3 मिनिटं आणि 17 सेकंद. 17 किंवा दुसरा एखादा घ्या, समजा 13 सेकंद. तर ॲपरंट टाइम फाइंड आउट करायचा. चला पटकन करा बघू. काय करायचं, हे उचलायचं त्या 11, 59, 60 मधून सबट्रॅक्ट करायचं. ॲपरंट टाइम इज इक्वल टू काय करायचं, 11, 59, 60 मायनस 7, 0, 3, 13. पटकन करायचं. 60 मधून 13 गेले किती होणार सांगा, 7. आणि इथं किती येणार, 47 आलं. ओके, 9 मायनस 3 6, 5 मायनस 0 5 आणि 11 मायनस 7 किती येणार आहे सांगा, 4. म्हणजे जर खरोखर 7 वाजून 3 मिनिटं 13 सेकंद झाले तर मिररमध्ये आपल्याला ॲपरंट टाइम जे दिसणार ते किती, 4 वाजून 56 मिनिटं आणि 47 सेकंद दिसणार. समजतंय. उलट आता अजून एक एक्झाम्पल देतो. सांगा ॲपरंट टाइम जर इमेज आपल्याला, बरोबर, इमेजमध्ये जे टाइम दिसतंय घड्याळामध्ये ते किती दिसतंय, घड्याळ मिररमध्ये जी इमेज फॉर्म होते घड्याळाची त्या इमेजमधलं टाइम जे दिलंय ते तुम्हाला दिलेलं आहे. समजा फॉर एक्झाम्पल 4:56 आणि 47. कळतंय. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, तर खरोखर किती वाजले माहित नाही मला. मी काय करतो, मी फक्त आरशातच बघतो घड्याळ आणि घड्याळात मला एवढे वाजले दिसत आहे, 4 वाजून 56 मिनिटं आणि 47 सेकंद. तर मग खरोखर किती टाइम झालेला असेल घड्याळ, तर रिअल टाइम फाइंड आउट करायचं. आतापर्यंत आपण ॲपरंट टाइम फाइंड आउट करायचं, तर रिअल टाइम फाइंड आउट करायचं. सेम प्रोसिजर. काय करायचं, आतापर्यंत आपण काय करत होतो, रिअल टाइम फाइंड आउट करत होतो. सॉरी, रिअल टाइम आपण ह्याच्यातून सबट्रॅक्ट करत होतो, ॲपरंट टाइम फाइंड आउट करायचं. आता ॲपरंट टाइम ह्याच्यातून सबट्रॅक्ट करा, रिअल टाइम मिळेल. चला किती वेळा, 11, 59, 60 मायनस 4, 56, 47. एकदम इझी. 6 काय होणार सांगा, 3. ओके, 1. त्याच्यानंतर 9 मायनस 6 3, 5 मायनस 5 0 आणि त्यानं 11 मायनस 4 7. बघा किती झालं, 7. बरोबर आहे की नाही सांगा. रिअल टाइम एवढा. ॲपरंट टाइम जर एवढा असेल तर रिअल टाइम एवढा. तर ह्या टाईपचे प्रॉब्लेम मित्रांनो क्लॉक टायमिंग्सवरती येतात तुम्हाला. त्याच्यानंतर अल्फाबेटिकल लेटर्सवरती सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात. तर ह्या लेक्चरमध्ये आपण एवढं बघूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून इंटरेस्टिंग पुढचे पॉईंट ऑप्टिक्सच्या कन्सेप्टचे बघायचे. परंतु प्रॉब्लेम DPP मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला विसरायचं नाही. थँक्यू.